वाढत्या महागाईचा मोठा फटका आता थेट सलूनला बसू लागलाय। इंधन दरवाढ, आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक सौंदर्य प्रसाधनांच्या वाढलेल्या किमती तसेच दैनंदिन व्यवसायाचा वाढता खर्च यामुळे महाराष्ट्र नाभिक महामंडळाने सलून सेवांच्या दरात तब्बल 20% वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। या दरवाढीची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर पहिल्याच रविवारी बीडमधील अनेक सलूनमध्ये ग्राहकांची संख्या घटल्याचं चित्र पाहायला मिळालं। सलून व्यावसायिकांच्या म्हणण्यानुसार गेल्या काही महिन्यात व्यवसाय चालवण्याचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढलाय। केस कापण्यासाठी वापरली जाणारी उपकरणं, सौंदर्य प्रसाधनं, वीज बिल, दुकान भाडं आणि इतर आवश्यक साहित्याच्या किमती सातत्याने वाढतायत। अशा परिस्थितीत जुने दर कायम ठेवणं शक्य नसल्याने सलून सेवांच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। नाभिक व्यावसायिकांचं म्हणणं आहे की व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी तसेच कारागिरांचा उदरनिर्वाह सुरळीत चालावा यासाठी ही दरवाढ आवश्यक होती। वाढत्या खर्चाचा भार पेलताना अनेक लहान सलून चालक आर्थिक अडचणींचा सामना करतायत। त्यामुळे परिस्थितीचा विचार करून दरवाढ करण्यात आली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। मात्र दुसरीकडे ग्राहकांमध्ये या निर्णयाबाबत नाराजीचे सूर उमटताना दिसतायत। सलून मध्ये आल्यानंतर नवीन दरपत्रक पाहून अनेक ग्राहकांना आश्चर्याचा धक्का बसल्याचं चित्र पाहायला मिळालं। सर्वसामान्य नागरिक आधीच महागाईच्या झळा सहन करत असताना आता सलून सेवांसाठीही अधिक पैसे मोजावे लागणार असल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे। दरवाढीनंतर पहिल्याच दिवशी काही ग्राहकांनी सलूनमध्ये जाणं टाळल्याचंही दिसून आलंय। परिणामी व्यावसायिक आणि ग्राहक यांच्यात दरवाढीबाबत मिश्र प्रतिक्रिया उमटतायत। आगामी काळात या दरवाढीचा सलून व्यवसायावर आणि ग्राहकांच्या प्रतिसादावर नेमका काय परिणाम होतो याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। सामान्य लोकांना ही दरवाढ परवडण्यासारखीच आहे, पण प्रत्येक रविवारी जशी आमच्या शॉपमध्ये गर्दी अशी तशी ह्या रविवारी थोडी कमी आहे, कारण गेल्याच म्हणजे कालपासूनच ही दरवाढ झालेली आहे। नाभिक महामंडळाचे आमचे अध्यक्ष विशाल वाघमारे यांनी सांगितलं होतं दरवाढ झाली आहे। पहिल्या दिवशी बऱ्यापैकी काही कमी ग्राहक आहेत, पण काही ग्राहकांचं असं म्हणणं आहे की आम्हाला परवडणारे आहे। आणि खरंच नाभिक समाज हा एक म्हणजे कमी खर्चातून जास्त सेवा देणारे आमचा समाज आहे, कारण खूप मोठी दरवाढ झालेली नाही। फारच हा खिशाला फटका बसणारी गोष्ट आहे, कारण आज घराच्या बाहेर पडलं तर कोणत्या गोष्टीचे भाव किती झाले ते समजाना झाले। पेट्रोलला गेलं तितकेच भाव, घरात बाहेर काय तेल आणायचं म्हणलं ते दरवाढ झाली। आणि आज येवाना केव्हा आज रविवारचं आलो तर तेव्हा पण देखील हा पैशाचा फटका बसतोय। 10 असो 20%, कुठे 30%, म्हणजे हे नेमकं कठीण करायची का नाही करायची हा बी प्रश्न राहिला। आता सरकारला मला विचारावंसं वाटतो का घरातच बसून राहावं का घराच्या बाहेर पडू नये, ही देखील गोष्ट आहे। मध्ये आल्यानंतर पहिल्यांदाच मला कळलं की 20% दरवाढ झालेली आहे म्हणून। 20% दरवाढ झाल्यानंतर थोडा जरा आश्चर्याचा धक्का बसला, परंतु कसं आहे, एखादा व्यवसाय चालवत असताना लागणारे जे काही इक्विपमेंट आहे, त्यांचा माल आहे, त्यांचे कामगार आहेत, त्याचा जो खर्च आहे तो काढण्यासाठी जर 20% झाली तर तसं काय वावगं नाही आहे। आणि सध्या जीवनावश्यक वस्तूचे सुद्धा जे दर आहेत ते गगनाला भिडलेले आहेत। तर अशा काळामध्ये जर सलून व्यावसायिकांनी जर 10-20% वाढ केली तर तसं काही वावगं नाही।